हे प्रेडिक्शन संपूर्णपणे रमलशास्त्र, कवडी विद्या आणि कार्टोमॅन्सी या 3 शास्त्रांवर आधारित असणार आहे. आता या पद्धतीने प्रेडिक्शन्स करायचं कारण काय, तर रमलशास्त्र आणि कवडी विद्या या आपल्याकडच्या खूप प्राचीन संस्कृतीतील विद्या आहेत, परंतु काळाच्या ओघात त्या विस्मृतीत गेल्या. तर अशा पद्धतीने प्रेडिक्शन्स आत्तापर्यंत कोणी केले नाही आहेत, म्हणून हा एक माझा प्रयत्न आहे की त्या शास्त्रांना, त्या विद्यांना परत एकदा उजाळा द्यावा. आणि कार्टोमॅन्सी नावाची जी एक विद्या आहे ती फॉरेन कंट्रीजमध्ये वापरली जाते प्रेडिक्शन करण्यासाठी, एस्पेशली फ्रान्स वगैरे त्या भागात ही विद्या वापरली जाते. तर रमलशास्त्रामध्ये ना एक वेगळ्या प्रकारची कुंडली बनते, ती साधारण हे अशा प्रकारची कुंडली ती बनते आणि मग त्यावरून प्रेडिक्शन्स केले जातात. कवडीशास्त्र म्हणजे काय, तर कवड्या तुम्हाला माहिती असते, ज्या साधारण अशा पद्धतीच्या या कवड्या असतात. आय होप तुम्हाला दिसत असतील या. आणि कार्टोमॅन्सीमध्ये आपले जे प्लेइंग कार्ड्स असतात ना, जे आपण खेळण्यासाठी वापरतो, हे अशा प्रकारचे कार्ड्स, हेच कार्ड्स वापरले जातात, परंतु हे मंतरलेले कार्ड्स आहेत, याला मॅजिकल कार्ड्स म्हणतात. आणि मग या कार्डांच्या आधारे पुढे प्रेडिक्शन्स केले जातात. आता याच 3 विद्या निवडण्याचं कारण काय, तर या तिन्ही विद्या ज्या आहेत ना त्या आपल्या पंचतत्वांवर चालतात, म्हणून मी या 3 विद्या निवडल्या आणि मिक्स अँड मॅच पद्धतीने हे प्रेडिक्शन्स मी करणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर हा काळ कसा असणार आहे याच्यावर आज आपण इथे चर्चा करणार. एकंदरीत न्यूट्रल ते पॉझिटिव्ह असा काहीसा काळ हा मेष राशीच्या लोकांसाठी इथे दिसतोय. मन अतिशय चंचल राहणार आहे या काळात आणि कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड आपण म्हणतो ना, तसं काहीसं राहणार आहे. आणि त्याच्यातच तुमच्यासाठी कार्डाची एनर्जी कुठली आली आहे, तर ते हे कार्ड आहे. हे कार्ड काय दाखवतं, तर बॅटलफील्ड, मेंटल चॅलेंजेस, स्ट्रेस, विक्ट्री, म्हणजे हे सगळं दाखवलं तरी विक्ट्री पण हे कार्ड दाखवतं. पण याच्यातच अजून एक मुद्दा असा आहे की हे कार्ड रिप्रेझेंट करतं तुमच्या केअरलेसनेसला, तुमच्या इररिस्पॉन्सिबल वागण्याला आणि कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंडला. तर आताचा जो काळ आहे ना, तो थोडंसं सांभाळून राहायची गरज आहे. कुठलाही अविचारांनी निर्णय घेऊ नका. आणि याच काळात गुरुची साथ तुम्हाला मिळणार असल्यामुळे गुरु सर्व संकटातून तुम्हाला तारून नेणार आहे, अशी एक एनर्जी इथे बघायला मिळते. त्यामुळे तुमचा जितका वेळ गुरुभक्तीमध्ये घालवता येईल ना, तेवढा तिथे स्पेंड करा. गुरुच तुम्हाला तारून देईल. बरं, फायनान्शियल स्टेटस इथे न्यूट्रल एनर्जीज आहेत. घरातील वातावरण सुद्धा अतिशय आनंदात राहणार आहे. सगळे हसत खेळत मजा मस्ती करत राहणार आहेत या काळात. जर तुम्ही नवीन इन्व्हेस्टमेंट करण्याचं काही प्लॅनिंग करत असाल, एखादी लँड किंवा प्रॉपर्टी परचेस करण्याचं प्लॅनिंग करत असाल, तर ते सध्याला या काळात करू नका, कारण हा काळ अजिबातच चांगला नाही आहे त्यासाठी. अजून एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे उधार कोणाला देऊ नका, कोणाला घेऊ नका, कोणाकडनं घेऊ नका. जर तुम्ही दिलेत तर ते पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत, आणि जर तुम्ही घेतलेत तर ते फेडता फेडता तुमच्या नाकी नऊ येतील. त्याच्यामुळे हा एक सल्ला तुम्ही नोंद करून ठेवा. हेल्थ वाईज जर बघायचं झालं तर थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे. अशा काही एनर्जीज आहेत. जर तुम्हाला पोटात दुखत असेल तर अजिबात इग्नोर करू नका. त्वरित डॉक्टरकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्याने जी काही ट्रीटमेंट घ्यायची असेल, जी काही मेडिसिन्स घ्यायची असेल, ते वेळच्या वेळी घ्या. कारण हा त्रास पुढे मग एखादा मोठ्या त्रासात रूपांतरित होण्याची शक्यता इथे दिसते. त्याच्यामुळे अजिबात दुर्लक्ष करू नका या गोष्टीसाठी, एस्पेशली जर तुम्हाला पोटात दुखत असेल तर. तुमच्यासाठी मेसेज असा आहे की जे संकट आत्ता तुमच्यासमोर आहे ते संकट तुम्ही स्वतःसाठी ओढवून घेतलंय. पेशन्स ठेवा आणि संकटमोचन गणेश स्तोत्राचा पाठ करा. हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. संकटमोचन गणेश स्तोत्राचा पाठ करा. लकी डे तुमच्यासाठी संडे म्हणजे रविवार, आणि लकी कलर इथे ऑरेंज आला आहे. म्हणजे जर तुम्हाला 1 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान कुठलंही महत्त्वाचं काम करायचं असेल, कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी जायचं असेल, तर तुम्ही ऑरेंज कपड्याचा वापर करा आणि ते काम रविवारी करा. म्हणजे तुम्हाला त्या कामात 100% सक्सेस मिळेल. आणि संकटमोचन गणेश स्तोत्राचा पाठ करा.
इथे जे काही प्रेडिक्शन्स आपण आज बघितले त्यातले तुम्हाला किती तंतोतंत लागू झाले आणि किती गोष्टींचा तुम्हाला स्वतः अनुभव आला हे मला कमेंट करून जरूर कळवा, म्हणजे इतरांनाही कळेल की हे या ज्या विद्यांचा अभ्यास करून आपण हे प्रेडिक्शन करतोय ते किती ॲक्युरेट आहे. तुम्हाला ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.